परमानन्दसंयुक्तं निर्विकारं निरामयं ध्यानहीनान् पश्यन्ति निजदेहे व्यवस्थितम्। जय बोला कलंकाचार्य भगवान की जय। अनंत सुख संपन्नं ज्ञानामृतपयोधरम् अनंत वीर्य संपन्नं दर्शनं परमात्मनः निर्विकारं निराबाधं सर्वसंग विवर्जितं परमानंद संयुक्त संपन्नं शुद्ध चैतन्य लक्षणम् उत्तमा स्वात्मचिंता स्यात् देहचिंता च मध्यमा अधमा कामचिंता स्यात् परचिंता धमाधमा निर्विकल्प समुत्पन्नं ज्ञानमेव सुधारसं विवेकमञ्जुलिं कृत्वा तं पिबन्ति तपस्विनः सदानन्दमयं जीवं यो जानाति स पण्डितः स सेवते निजात्मानं परमानन्दकारणं नलिन्यां च यथा नीरं भिन्नं तिष्ठति सर्वदा अयमात्मा स्वभावेन देहे तिष्ठति निर्मलः द्रव्यकर्ममलैर्मुक्तं भावकर्म विवर्जितं नो कर्मरहितं सिद्धं निश्चयेन चिदात्मनः आनन्दं ब्रह्मणो रूपं निजदेहे व्यवस्थितं ध्यानहीनान् पश्यन्ति जात्यन्धा इव भास्करम् सध्यानं क्रियते भव्यैर्मनोहेन विलीयते तत्क्षणं दृश्यते शुद्धं चिच्चमत्कारलक्षणम् ये ध्यानशीला मुनयः प्रधानास्ते दुःखहीना नियमात् भवन्ति सम्प्राप्य शीघ्रं परमात्मतत्त्वं व्रजन्ति मोक्षं क्षणमेकमेव आनन्दरूपं परमात्मतत्त्वं विकल्पमुक्तं स्वभावलीना निवसन्ति नित्यं जानाति योगी स्वयमेव तत्त्वं चिदानन्दमयं शुद्धं निराकारं निरामयम् अनन्तसुखसम्पन्नं सर्वसङ्गविवर्जितं लोकमात्रप्रमाणोऽयं निश्चयेन हि संशयः व्यवहारे तनुमात्रः कथितः परमेश्वरैः यत्क्षणं दृश्यते शुद्धं तत्क्षणं गतविभ्रमः स्वस्थचित्तः स्थिरीभूत्वा निर्विकल्पसमाधिना स एव परमं ब्रह्म स एव जिनपुङ्गवः स एव परमं तत्त्वं स एव परमो गुरु। किती वर बघितलं आणि किती खाली बघितलं माहीत नाही. जाऊ दे, भाववासना करा. छान आहे. एक आपल्याला ध्यानाला विषय मिळतो. प्रत्येक विशेषण म्हणजे आपला आत्मा आहे. काल काय सांगितलं मग? हा आत्माच परमब्रह्म आहे. जिनपुंगो म्हणजेच परमश्रेष्ठ आहे असं म्हटलं तरी चालतंय. हा आत्माच परमश्रेष्ठ आहे. हा आत्माच परमतत्व आहे. हा आत्माच परम गुरु आहे. तर आपल्याला कुठल्या श्लोकात आलं होतं? आत्मा शरीराच्या बाहेर जात नाही. नाही, लोकमात्र प्रमाण आहे आत्मा हे सांगितलं ना. तर जेव्हा आत्मा समुद्घात करतो तेव्हा शरीराच्या बाहेर जातो.
मग हे सूत्र कसं, हे श्लोक कसं बरं लागू होणार? नाही, पण आता शरीर मात्र आहे म्हणून सांगताय ना तुम्ही. ज्या शरीरात राहतो त्या शरीराच्या आकाराचा आहे. ज्या कुठल्या गतीत गेला, कुठल्याही शरीरात गेला तर मग शरीर मात्र कुठं राहिला? तो शरीराच्या बाहेर पसरतो. जेव्हा वेदना समुद्घात झाला, जेव्हा कषाय समुद्घात झाला, कोणाचा झाला? दिव्यपायन मुनींचा. मग ते जाऊन जाळून आला म्हणजे सगळं पूर्ण नगरभर पसरलं ना आत्मा. तो कषाय समुद्घात, तेजस समुद्घात, असे अनेक प्रकारचे समुद्घात. मग तनु मात्र कसं म्हणायचं? किंवा आता हे समुद्घाताच्या अपेक्षेने सांगितलं. पण आता देव नारकी आहेत ते विक्रिया करतात, म्हणजे त्यामध्ये 2 प्रकार असतात, पृथक विक्रिया आणि अपृथक विक्रिया. म्हणजे आपल्या शरीरालाच रूप देतात. जसं गदा बनवला, भाला बनवला, ढाल बनवलं, काहीतरी एखादं नदी बनवली, ते सेमरतरू बनवले, हे सगळं त्यांनी स्वतःचीच विक्रिया केली तर त्याला अपृथक विक्रिया म्हणायचं. म्हणजे त्यांचं शरीरच त्यांनी तसं बनवलं. तर हे सगळं अपृथक विक्रिया. आणि पृथक विक्रिया म्हणजे इंद्र असतो तो जेव्हा जन्मकल्याणिकासाठी जातो मेरू पर्वतावर, भगवंतान बाळाला, तीर्थंकर बाळाला ठेवलेलं असताना 1000 रूप करतो आणि आपलं दर्शन करतो, नृत्य करतो, भक्ती करतो. म्हणजे आपल्या समान 1000 रूप आपले बनवले त्यांनी. मग ह्याला म्हणायचं आपल्याहून भिन्न शरीराची रचना आहे ती तशी, त्याला म्हणायचं पृथक विक्रिया. मग मला म्हणायचं आहे तनु मात्र म्हणत असताना शरीर प्रमाण राहिले का? ते वेगळ्या वेगळ्या शेपमध्ये गेले, आकारात गेले. हां, मग भरत चक्रवर्तीचे 96,000 राणे असतात. भरत चक्रवर्तीला पण विक्रिया आहे, पृथक विक्रिया. त्यामुळे 96,000 रूप बनवू शकतो तो आपली. देन म्हणजे शरीराला न सोडता एकतर समुद्घात असतो. त्यामुळं जरी बाहेर पसरले म्हटलं तरी सुद्धा ते काय त्याचं खरं स्वरूप नाही आहे. खरं स्वरूप तर शरीर प्रमाणच आहे. ती एक फक्त विशेषता आहे म्हणा. एक जसं ज्या शरीरात असतात केवली पूर्वी, म्हणजे आता काय म्हणायचं, अरिहंत ज्या शरीरात आहेत त्या शरीर प्रमाण आहेत. पण जेव्हा केवली समुद्घात होणार तेव्हा केवल पूर्ण त्या लोकपुरण समुद्घातात लोक प्रमाण पसरत आहेत शरीर, त्यांचे प्रदेश. मग आहे असंख्यात प्रदेशी आत्मा निश्चयाने, म्हणून असं जरी कुठे गेला तरी पण काय त्याचे प्रदेश वाढत नाहीत, असंख्यात प्रदेशीच राहणार. फक्त शरीराच्या बाहेर पडलं म्हटलं ते शरीराला न सोडता पडतो आणि पुन्हा त्या शरीरात विलीन होतो, हे समुद्घाताच्या अपेक्षेने. आणि जेव्हा अपृथक विक्रिया करतो त्यावेळी शरीराला शेप दिलंय त्यांनी आणि त्या शेपमध्येच आहे, तेवढ्याच आकारामध्ये. जसं नदी बनवली, काय तिथले ते पर्वत वगैरे बनवले आकार काय, तर त्या रूपामध्ये त्याच शेपमध्ये त्याचे सगळे तेवढे प्रदेश व्याप्त आहेत. पृथक विक्रिया करतो त्यावेळेस तरीसुद्धा त्याचे आत्मप्रदेश असंख्यातच आहेत, असं काय वाढत नाहीत किंवा कमी होत नाहीत. जरी ती दिसली विक्रिया तरीसुद्धा ते पुन्हा विलीन होऊन त्या शरीरामध्ये एकरूप होऊ शकते असं. म्हणजे विचार करा की असं समोर तुमच्या 96,000 भरत चक्रवर्ती उभारलेत. काय करायचं? कोण कोणाचं वडील आहे कसं समजायचं? म्हणजे किंवा असं आता ते सहस्र नेत्र करून बघतो म्हटलं इंद्र, तीर्थंकर बालकाचं जेव्हा जन्माभिषेक होतो त्यावेळी सगळीकडे इंद्रच दिसत असणार आहे. सगळे देवान्य पण आहेत की असंख्यात देव आलं तिथं करायला, देवी आल्यात, पण सगळीकडे इंद्राचं रूप दिसतंय. म्हणजे शेवटी ही पण एक महिमा भगवंतांची दाखवण्यासाठी केलं गेलं. पण तरीसुद्धा कसा आहे, जीव ज्या शरीरात जातो त्या शरीर प्रमाण आहे व्यवहाराने, आणि निश्चयाने सांगितलं लोकमात्र प्रमाण आहे. तर इथं काय सांगायला लागले, कालच्या श्लोकामध्ये काय सांगितलं, हा आत्माच परमब्रह्म स्वरूप आहे, म्हणजे आनंद स्वरूप आहे म्हणा. ब्रह्मस्वरूप म्हणत असताना एकत्व स्वरूप आहे, निर्वेद स्वरूप आहे, असा परमब्रह्म स्वरूप आहे.
नंतर श्रेष्ठ आहे, या जगामध्ये दुसरी कुठलीही वस्तू जीवासाठी श्रेष्ठ नाही, एक स्वतःचा आत्माच सर्वश्रेष्ठ आहे. पुढं सांगितलं हा आत्माच परमतत्व आहे, म्हणजे श्रेष्ठ तत्व आहे, श्रेष्ठ स्वरूप आहे त्याचं, हे सांगायचं आहे. आणि परमो गुरु, परम गुरु आहे, म्हणजे स्वतःचा गुरु आहे. तर पुढचं बघू आज 17 नंबरचा श्लोक आहे. सैव परमं ज्योतिः, सैव परमं ज्योतिः, सैव परमं ज्योतिः, सैव परमं ज्योतिः, सैव परमं तपः, सैव परमं तपः, सैव परमं तपः, सैव परमं तपः, सैव परमं ध्यानं, सैव परमं ध्यानं, सैव परमं ध्यानं, सैव परमं ध्यानं, सैव परमात्मनः, सैव परमात्मनः. म्हणा. सैव परमं ज्योतिः, सैव परमं तपः, सैव परमं ध्यानं, सैव परमात्मनः. काय सांगायचं याच्यातून? स म्हणजे तो, एव म्हणजे हां. तर आता परमात्म्याचं स्वरूप कसं आहे हे पहिला सांगितलं. कसं आहे परमात्मा? तोच परमात्मा परमज्योती स्वरूप आहे. आता हे सगळी शब्द जी आहेत ना ती शुद्ध द्रव्याचं वाचक आहेत, पर्यायाचे वाचक नाही आहेत. म्हणजे जो त्रिकाली ध्रुव आहे त्या ध्रुवाची, त्या द्रव्याची वाचक आहेत ही शब्द. सैव परमं ज्योतिः, परमज्योती म्हणजे का म्हटलं ज्योती? तर ज्ञानाला ज्योती म्हटलं जातं. कुठं म्हटलं सांगा? कुठंही, कशातही. इथं झालं की अजून कुठं म्हटलंय ज्योती असं ज्ञानाला, किंवा प्रकाश रूप आहे असं कुठं म्हणलं? अज्ञान तिमिरांधानां ज्ञानांजनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. ज्योति के आगे फीका पड़ता सूर्य प्रकाश, ज्ञानमय स्वपर प्रकाशी परम शरण मुझको वह आप. तर काय सांगायचं आहे? असं ज्योती हा शब्द ज्ञानासाठी किंवा स्वपर प्रकाशकसाठी वापरला जातो. तर स्वभाव कसा आहे? प्रत्येक जीवाचा स्वभाव परमज्योती स्वरूप आहे. म्हणून म्हटलं की मी एकतर केवळ ज्ञान स्वरूप आहे म्हणा, किंवा परमज्योती स्वरूप आहे, स्वपर प्रकाशक आहे, हे सगळं म्हटलं तरी एक अर्थवाचक झालं. मग प्रकाशन करतो हे नाही सांगायचं, स्वभाव आहे हे सांगायचं आहे. मी कसा आहे? उत्कृष्ट ज्ञानवाला आहे. परमज्योती म्हणजेच उत्कृष्ट ज्ञान स्वभावी आहे. म्हणजे आत्ता प्रगट नाही आहे म्हणून माझ्यात ते ज्ञान नाही आहे असं नाही. तर शक्तिरूपाने प्रत्येक आत्मा, प्रत्येक जीव उत्कृष्ट ज्ञानवाला आहे. निगोदी जीवाकडे सुद्धा केवळ ज्ञानाची शक्ती आहे. भलेही त्याला आत्ता व्यक्त करण्याची, आत्ता तुम्हाला तर कुठं व्यक्त होणार आहे केवळ ज्ञान? मग शक्तिरूपाने आत्ता सुद्धा विद्यमान आहेच. मग शक्ती असेल तरच तर भविष्यात उद्घाटित होणार आहे. जर नसेल असं म्हणलं की ज्या भवात मोक्षाला जाणार आहे त्या भवात केवळ ज्ञान स्वभाव प्रगट झाला असं म्हणलं तर नसलेली गोष्ट स्वभावामध्ये येत नाही, आणि असलेली गोष्ट कधी नष्ट होत नाही. काय म्हणायचं? मेरा सो जावे नहीं, जावे सो मेरा नहीं.
म्हणजे माझं आहे ते कधी नष्ट होत नाही आणि जे माझं नाही आहे ते कधी माझ्यामध्ये येऊन मिसळत नाही. म्हणून माझ्यात आहे परमज्योती स्वभाव आहे. केवळ ज्ञान हा 3 लोक 3 काळाला युगपत जाणण्याची शक्तीवाला स्वभाव माझ्यामध्ये आहे. मग असं माझं ज्ञान पॉवरफुल आहे, त्याचा अनुभव करायला पाहिजे. आपण सतत हे विचार करतो की हे मला येत नाही, जमणार नाही, असं कसं, किती अवघड आहे, हे असले विचार करून स्वतःसाठी अंतराय करतो म्हणलं. म्हणून म्हटलं की हा आत्माच परमज्योती स्वरूप आहे. हा आत्माच, किंवा आता परमात्म्याने सांगतात तेव्हा सहएव, तोच आत्मा परमज्योती स्वरूप आहे. तोच आत्मा परमतप आहे. आता हे तप म्हणजे पर्याय का द्रव्य आहे? सएव परमम तपः. तप म्हणताना पर्याय असते का द्रव्य असतं? तप ही पर्याय आहे. मग आता इथं पर्यायाचं वर्णन नाही करायचं आहे. मग सएव परमम तपः म्हणजे तप ही कुठल्या गुणाची पर्याय? चारित्र गुणाची. मग पहिल्यांदा सांगितलं स्वरूपामध्ये प्रतपन करणे हे तप आहे. स्वरूपे प्रतपनम विजयनम तपः. तर ॲक्च्युली ते वापरले प्रवचनसारमध्ये शुद्धोपयोगाची सिद्धी करण्यासाठी. म्हणजे उत्कृष्ट तप कुठला आहे? शुद्धोपयोगी हे उत्कृष्ट तप आहे. का म्हटलं त्याला उत्कृष्ट तप? शुद्धोपयोगालाच का उत्कृष्ट तप म्हणायचं? काय तप केलं? तिथं ध्यान तर केलं आपण, स्वभावाला तर जाणलंय, मग उत्कृष्ट तप का म्हणलं? कारण ते सहज नाही आहे. कारण त्यासाठी तुम्हाला एकाग्रता करावी लागणार आहे. तेच तप आहे. म्हणजे बाहेर उपयोग जातोय, भरकटतोय, ते सहज आहे, त्याच्यासाठी पुरुषार्थ करावा लागत नाही. पण जेव्हा केंद्रित करावा लागतो स्वभावाकडं, तर तिथं म्हणूनच म्हणलं विजयनम प्रतपनम, तेजस्वी होतो जेव्हा जीव स्वभावाला जाणतो. मग स्वभाव तेजस्वी आहे म्हणून इथं त्यांना तप ह्याच्याद्वारे तेजस्वी स्वभाव दाखवायचा आहे. म्हणजे पर्याय नाही दाखवायची, तर तो आत्माच जो भगवंतांना पर्यायात प्रगट झालेला असा तो स्वभाव माझ्यामध्ये पण आहे. असा तो आत्मा कसा आहे? परम तप स्वरूप आहे. म्हणजेच उत्कृष्ट चारित्र संपन्न आहे म्हणा, किंवा उत्कृष्ट तेज संपन्न आहे, प्रतापशाली आहे, हे सगळं त्यामध्ये गर्भित केलं. मग त्यांचा आत्मा आहे तसाच माझा आत्मा सुद्धा परम तप स्वरूप आहे. तेजस्वी आहे किंवा प्रतापवान आहे, चारित्र गुण संपन्न आहे. तर असा मी आहे ह्याचा अनुभव घ्यायला पाहिजे. पुढं सएव परमम ध्यानम. आता ध्यान म्हणजे पर्याय का द्रव्य आहे? ध्यान पण पर्याय आहे. मग इथं पर्याय अपेक्षित नाही आहे आपल्याला. सगळ्या श्लोकातनं त्यांना स्वभाव दाखवायचा आहे. ध्यान म्हणजे ज्ञानाची पर्याय आहे. मग आपण ते सांगतो ना, जे सर्व ध्यान आहेत ते ज्ञानात्मक आहेत, म्हणजेच ज्ञानाची पर्याय आहेत असं म्हणलं गेलं आहे तिथं. पण आता इथं ध्यानचं व्युत्पत्ती अर्थ केलं ना समयसार ह्याच्यात न्यायदीपिकेमध्ये. धी बलायत्त वृत्तित्वात ध्यानम तज्ज्ञैः निरुच्यते. म्हणजे धी म्हणजे बुद्धीच्या बलाने प्रवृत्ती होणं, ह्याला म्हटलं ध्यान. म्हणून आता ते ध्यानसुद्धा ज्ञानाचं वाचक घेतलं तरी चालतंय. म्हणजे आता जेव्हा आपण स्वभाव दाखवतोय, म्हणजे आता काय म्हणायचं की ध्यान हे ज्ञानाची परिणती आहे. आणि जेव्हा ती अभेद करून पाहिली तर त्यावेळेस तो द्रव्य झाला. म्हणून ज्ञान बाहेर जाते हे नाही दाखवायचे, तर ते ज्ञान जेव्हा स्वभावाशी अटॅच झालं त्यावेळेस ते ज्ञानरूप झालं. म्हणून माझा आत्मा कसा आहे? परम ध्यान स्वरूप आहे. म्हणजे मला म्हणायचे की तुम्हाला बाह्य पदार्थांना जाणत असताना तुम्ही केलेला पुरुषार्थ आणि जेव्हा स्वभावाला जाणण्यासाठी तुम्ही केलेला पुरुषार्थ, काय फरक असतो? ध्यान करायला बसतो त्यावेळेसची परिणती आणि जेव्हा व्यापार धंदा करताय त्यावेळेसची परिणती, काय फरक आहे?
काय गृहकार्य करतोय, खातोय, झोपतोय, त्यावेळेसची परिणती ज्ञानाची. काय फरक आहे? हां, म्हणजे जेव्हा संसार कार्य करतोय, देहाच्या क्रिया करतोय, सगळं रुटीन आपलं चालू आहे, खाणं पिणं वगैरे, तर त्यावेळेस सहजतेने उपयोग तिकडं जोडला जातोय. मग जेव्हा उपयोग कुठंतरी जोडला जातोय, तिथून काढून जेव्हा त्याला स्वभावाकडे आणायचं असतं त्यावेळेस बळ लावावं लागतं. मग ते ज्ञान फिरतंय सगळीकडं, इंद्रियांच्या माध्यमातून बाहेर जाते आणि सगळ्या ज्ञानांना जाणण्याचा प्रयत्न करते. जेव्हा त्याला तुम्ही एकत्र करून एका विषयावर केंद्रित करताना त्यावेळेस तिथं बळ लावावं लागतं. इवन तुम्ही टी व्ही बघताय, मोबाईल बघताय, तर तिथंसुद्धा बाकीच्या इंद्रियांच्या विषयाला थांबवून तुम्हाला ह्याच्यावर केंद्रित करावं लागतं. तिथंसुद्धा तो पुरुषार्थ आहे. मग तसंच इथं पण सांगायचं आहे, जेव्हा ध्यानाला बसतो त्यावेळेस त्या इंद्रियात जाणारा उपयोग स्वतःकडं केंद्रित करणं, हे म्हणून उत्कृष्ट तप म्हटलं. ध्यान पण उत्कृष्ट तप आहे. ज्योती म्हटलं तरीसुद्धा आता स्वभाव परप्रकाशक आहे, पण स्वला प्रकाशित करणं हे सगळ्यात मोठा पुरुषार्थ आणि तप आहे, तेच उत्कृष्ट हे सांगितलं. म्हणून म्हटलं की आज केंद्रित करून एका ठिकाणी बसायचं पण अवघड आहे. म्हणजे जीवांना किती चंचल आहे उपयोग, की बसलं तरीसुद्धा चंचल असतोय. म्हणजे शरीराने स्थिर होणं हे ध्यान नाही आहे. ज्ञानाने स्थिर झालो तर ध्यान झालं. म्हणून ध्यान शिबिरात किती जण स्थिर असतात? कोणाकडे बघत बसला होता? म्हणजे ज्याचा उपयोग लागला तो स्थिर होणार, नाहीतर तिथं बसून सुद्धा अस्थिरताच आहे. म्हणून सांगायचं आहे की शरीराने तर अनेक वेळा सगळं तप केलं, ध्यान केलं, पण कधी तसा स्वभाव आहे किंवा त्या स्वभावाला जाणण्याचा पुरुषार्थ केला नाही. म्हणून आज करा, तेच उत्कृष्ट ध्यान आहे. तो आत्माच उत्कृष्ट ध्यान स्वरूप आहे. ध्यान म्हणताना जरी पर्याय घेतली तरीसुद्धा पर्यायाकडून द्रव्य अभेद करून सांगितलं तर तोच आत्मा मी आहे, परम ध्यान स्वरूप आहे आणि तोच परमात्मा आहे. आता परमात्मा म्हणजे काय? परमात्मा म्हणजे तो नाही घ्यायचा की जो पर्यायात अभिव्यक्त झालेला आहे. जसं आत्ता बहिरात्मा, अंतरात्मा आणि परमात्मा असं भेद करतो, पण तो परमात्मा अपेक्षित नाही आहे इथं. परमात्मा हा प्रत्येक जीवाचा स्वभाव आहे. म्हणून मी सुद्धा परमात्मा स्वरूप आहे. परम आत्मा म्हणजे श्रेष्ठ आत्मा. मग श्रेष्ठ आत्मा आणि कनिष्ठ आत्मा असतो का? जो बाहेर अडकलाय तो कनिष्ठच आहे, म्हणजे काय म्हणायचं, निकृष्ट आहे. आणि जो स्वभावाकडं नाही, म्हणजे आता स्वभाव दृष्टीने पाहायला गेलं तर सगळे आत्मा श्रेष्ठ आहेत. आणि जेव्हा म्हणतोय की तो निकृष्ट आहे तर पर्यायामध्ये निकृष्ट आहे. जसं त्यासाठी 2 नंबरचा चार्ट दाखवला महाराजजींनी. काय दाखवलं त्यामध्ये? नाही लक्षात? घे नाही दीपिका, आहे त्याच्यात समयसारमध्ये पण असेल 2 नंबरचं चार्ट. काय सांगितलं, दाखवलं तिथं? 3 आत्मे दाखवलेत ना असे, बहिरात्मा, अंतरात्मा, परमात्मा. उलट लिहिलं का? बहिरात्मा, अंतरात्मा आणि परमात्मा. माहिती आहे? किती नंबर आहे माहित नाही, याच्यात आहे का? परमात्मा कोणाला म्हणायचं? नाही दीपिका असेल तर 48 पान आहे. म्हणजे तोच परमात्मा आहे असं जेव्हा म्हणतायत त्यावेळेस त्या परमात्म्याचं आपल्याला द्रव्यदृष्टीने कथन बघायचं आहे कसं आहे, म्हणजे आपला स्वभाव बघायचा आहे त्याच्यासाठी. म्हणून हे सगळे द्रव्य आहेत म्हणजे आत्मा आहे. आणि ह्याच्याकडं निश्चय दृष्टीने पाहिलं आणि व्यवहार दृष्टीने पाहिलं तर कसा दिसणार आहे आत्मा हे दाखवायला लागलं. कसा दिसतो तर व्यवहार दृष्टीने हा बहिरात्मा आहे, हा अंतरात्मा आहे आणि हा परमात्मा आहे. हे व्यवहार दृष्टी आहे, त्यामुळे पर्यायाचं कथन आहे.
पण त्याच वेळेस जीव कसा आहे हो, बहिरात्मदशेत आत्मा कसा आहे, तर श्रद्धा, ज्ञान, चारित्र्य आदी अनंत गुणांनी संपन्न आहे. मग हा परमात्मा आहे हे सांगायचं आहे. इथं जरी बहिरात्मा आहे तरी सुद्धा हा या दृष्टीने परमात्मा आहे. म्हणजे बहिरंगातली कुठलीही अवस्था असू दे तिथं जीव परमात्मा स्वरूपच आहे. आता यांनी स्वभावाला जाणलं नाही आहे म्हणून याच्यासाठी एक विशेषण काय दिलं जातं आत्म्याला माहिती आहे, परम करुणावान आहे आत्मा. का, तुम्ही कधीही लक्ष द्या तरी पण तो आत्मा तुम्हाला सुखच देणार. जसं म्हणलं साखर तुम्ही लक्ष नाही दिलं, अनेक काळपर्यंत त्या डब्यात भरून ठेवली म्हणून ती साखर रुसली आणि कडू झाली. म्हणजे स्वभाव कधी बदलत नसतो. म्हणून सांगितलं की जीवाचा स्वभाव कसा आहे, तुम्ही अनंत काळ घालवलाय आजपर्यंत त्या स्वभावाकडं नाही पाहिलं, पण तरी सुद्धा तो आत्मा करुणाच पाझरतोय, तरी पण आनंदच देतोय. ज्या क्षणाला पाहणार त्या क्षणाला तुम्हाला आनंद मिळणार आणि तो अंतरात्मा बनणार. मग अंतरात्म्याचा स्वभाव कसा आहे, पुन्हा श्रद्धा, ज्ञान, चारित्र्य संपन्नच आहे. हाच जीव परमात्मा झाला तरी पण स्वभाव कसा आहे, श्रद्धा, ज्ञान, चारित्र्य संपन्न ध्रुव आहे. आणि हे क्षणिक आहे, ही पर्याय. मग क्षणिक जी आहे ती अवस्था म्हणजे मी नाही, ध्रुव जो आहे तो स्वभाव माझा आहे. मग हा परमात्मा आहे हे दाखवायचं आहे. म्हणून मी कसा आहे, तुम्ही कुठं आता, इथं आहे का, इथं आहे मध्ये आहे कुठे आहे काका, निकिता, इकडं बघायचं नाही आहे, इकडं बघायचं आहे, मी कुठे आहे, इथं आहे, इथं नाही बघायचं आहे आपल्याला. पण मी असा परमात्मा स्वरूप आहे. कुठंही असं तरी घाबरायचं नाही आहे. ज्या समयाला दृष्टी दिलं त्या समयाला परमात्मा पर्यायात प्रगट होणार आहे. म्हणून असा मी परमात्मा स्वरूप आहे. म्हणा एकदा, सैव परमं ज्योतिः सैव परमं तपः सैव परमं ध्यानं सैव परमात्मनः. तोच आत्मा परम ज्योती स्वरूप आहे, तोच परम तप स्वरूप आहे, तोच आत्मा परम ध्यान स्वरूप आहे. असं म्हणा म्हणजे मग पर्यायाकडे जात नाही. तपस्वरूप, ध्यान स्वरूप आहे तर विषय दिसतो. तोच आत्मा परमात्मा आहे. मग जसा बहिरंगामध्ये किंवा व्यवहारण्याने तो आत्मा आहे तसाच हा मी सुद्धा परम ज्योती स्वरूप आहे, परम तप स्वरूप आहे, परम ध्यान स्वरूप आणि परमात्मा स्वरूप आहे. सांगा अर्थ. तोच आत्मा परम ज्योती स्वरूप आहे, तोच आत्मा परम तप स्वरूप आहे, तोच आत्मा परम ध्यान स्वरूप आहे, तोच आत्मा परम आत्मस्वरूप आहे. इथं त्यांनी दिलंय असं की परम तप स्वरूप आहे म्हणजे इच्छा निरोध रूप तप असतं. मग जिथं इच्छाच नाही आहे असा तो स्वभाव मी आहे. म्हणजे पर्यायामध्ये इच्छा असते, त्या इच्छेला रोकायचा प्रयत्न केला जातो म्हणून तप झालं तिथं. पण स्वभावच निरीच्छा आहे तर तेच त्याला जाणणं हेच तप आहे खरं. आणि तो स्वभावच उत्कृष्ट आहे किंवा निरीह स्वरूप आहे हे जाणणं सुद्धा तप आहे. किंवा त्या तो मी निरीह स्वरूप आहे म्हणा, परम तप स्वरूप आहे म्हणजे निरीच्छ निरपेक्ष स्वरूप आहे असा माझा आत्मा आहे. आणि परम ध्यान स्वरूप म्हणताना आता तिथं पर्यायाकडून पाहिलं तर सगळ्यात उत्कृष्ट ध्यान आहे ते चौथं शुक्ल ध्यान आहे, जे तुम्हाला मोक्षाला नेणारं आहे. साक्षात मोक्षाचं कारण म्हणलं चौथं शुक्ल ध्यान. म्हणून अशा उत्कृष्ट ध्यान स्वरूप मी आहे म्हणताना पर्यायाकडे दाखवलं. पण त्या ध्यानामध्ये जो विषय आहे त्या विषयाच्या प्राप्तीनेच तेवढं उत्कृष्ट ध्यान प्रगट झालेलं आहे. म्हणून त्या ध्यान स्वरूप मी आहे. म्हणून तो हा मी शाश्वत द्रव्य आहे, पर्याय नाही आहे, क्षणिक नाही आहे. आणि तोच परमात्मा आहे, परमात्मा स्वरूप आहे. मग तसाच मी सुद्धा परमात्मा आहे. सांगा अर्थ. तपस्वरूप आहे म्हणा म्हणजे पर्याय होऊ नये म्हणून, दुसरं काय नाही.
स्वरूप आहे. तोच आत्मा परमात्मा आहे, म्हणजे उत्कृष्ट आत्मा आहे, श्रेष्ठ आत्मा आहे. म्हणा, स एव परमं ज्योतिः, स एव परमं तपः. बघून म्हणा आता, नंतर न बघलं. स एव परमात्मनः, वह आत्मा ही परम ज्योति केवल ज्ञान स्वरूप है. वह आत्मा ही इच्छा निरोध रूप उत्कृष्ट तप है. वह आत्मा ही उत्कृष्ट शुक्ल ध्यान है. वह आत्मा ही परमात्मा का स्वरूप है, परमात्मा स्वरूप आहे. मग ध्यानामध्ये हा विषय घ्यायचा, मी सुद्धा कसा आहे, परमात्मा स्वरूप आहे. मग काय कमी आहे भगवंतांमध्ये आणि माझ्यामध्ये? त्यांना सगळं फक्त पर्याय प्रगट झालंय, ते स्वरूप जसं आहे तसं प्रगट झालंय, तसंच स्वरूप माझ्यामध्ये आहे. त्याला जाणलं असताना मला सुद्धा एवंभूत ज्ञानाने तसाच अनुभव होतो, तसा सुख प्राप्त होतं त्या समयात. म्हणून मी कसं आहे म्हणा एकदा बघून. स एव परमं तपः, स एव परमं ध्यानं, स एव परमात्मनः. स एव परमं ज्योतिः, स एव परमं तपः, स एव परमं ध्यानं, स एव परमात्मनः. असा मी आहे असं जाणा. हा मी परम आहे, श्रेष्ठ आहे, उत्कृष्ट स्वरूप आहे. मी स्वयं परमात्मा स्वरूप आहे. हा मी केवल ज्ञान स्वरूप आहे, स्वपर प्रकाशक स्वरूप आहे. मी जीव आहे, जाणीव करा, पर्याय नाहीच. जीवाचे स्वरूप पहा. जाणतोय मी. स एव परमं ज्योतिः, अनुभवा. स एव परमं तपः, चारित्र संपन्न जीव आहे. स एव परमं ध्यानं, स एव परमात्मनः. परमस्वरूपोऽहम्, अशरीरी स्वरूपोऽहम्, परमज्ञान स्वरूपोऽहम्. ओम विसर. नमो अरिहंताणं, नमो सिद्धाणं, नमो आयर्याणं, नमो वत्सायाणं, नमो लोये सोसा.